आपण दर आठवड्याला जी सराव टेस्ट घेत असतो त्या सराव टेस्ट मध्ये तुम्हाला दिलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आज आहे सोमवार. आपण डेली जे काही आठवड्यामध्ये जे काही आपण शिकत असतो त्यामध्ये आपण जे काही प्रश्न घेतो ते सर्व प्रश्न आपण यामध्ये चर्चा करत असतो. तर आजचा जो पहिला प्रश्न आहे तो आहे 18च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिप्लाईज ऑफ 18? बघा 18 चे फर्स्ट 5 मल्टिप्लाईज किंवा 18चे पहिले 5 गुणित म्हणजे काय? तर 18 चा टेबल. 18 वन जा 18, 18 टू जा 36, 18 थ्री जा 54, 18 फोर जा किती? 72, 18 फायदा किती? 90. हा जो काही नंबर आहे या नंबरची ऑल नंबरची तुम्हाला काय करायची आहे? ऍडिशन करायची. सम करायची म्हणजे काय? ऍडिशन करायची किंवा त्याची बेरीज विचारलेली होती. 54 मग ही 5 बेरीज कशी काढायची? तर तुम्हाला करायचं होतं 54 इंटू 3. तुम्हाला ऍडिशन नव्हती करायची. तुम्हाला सॉरी 54 इंटू 5. आपण ऍव्हरेज शिकलो की नाही? जो मिडल नंबर असतो त्या मिडल नंबरला मल्टिप्लाय काय करतो आपण? बाकीचे 5 नंबर घेतो का नाही? 5 नंबर आहे म्हणून मिडल नंबर मल्टिप्लाय काय करतो? हे ऍव्हरेज आलं की नाही याचं? हे ऍव्हरेज आहे ना? ही यस सर. सरासरी की नाही? आणि या यस सरासरीला गुणिले या 5 संख्या आहेत म्हणून याला गुणिले 5 करतो आपण. सो 54 इंटू 5 हेच तुमचं आन्सर होतं जे ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. आलं का लक्षात? तुम्हाला काय डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून नव्हती दिलेली. हा, जर कोणी ऍडिशन केली असेल तर फक्त एकाच ऑप्शनचं उत्तर तेवढं येत होतं. तो ऑप्शन कुठला होता? तर ऑप्शन नंबर सेकंड. याचं उत्तर फक्त ते येत होतं कारण त्याचे ऍडिशन जर केली तर ती येते 5 फोर द 20, 5 फाय द 25, 25 प्लस 2 27 म्हणजे 270. 270 ऑप्शन मध्ये फक्त सेकंड ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 7 नैसर्गिक क्रमवार संख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 7 नॅचरल नंबर? मग आता यामध्ये बघा फर्स्ट 7 नॅचरल नंबर्स तुम्हाला विचारलेले आहेत. मग कुठले आहेत ते? तर फर्स्ट 7 नॅचरल नंबर मध्ये बघा त्यांची सरासरी विचारलेली आहे. नॅचरल नंबर आहेत 1, त्यानंतर बघा 2, 3, 4, 5, 6, 7. आणि या नॅचरल नंबरचं तुम्हाला ऍव्हरेज फाइंड आउट करायचं आहे. ऍव्हरेज काय असणार आहे? तर ते असणार आहे 4, जे ऑप्शन नंबर सर आवाज सर सर काय अडचण? सर पहिला प्रश्न समजला नाही. कुठला प्रश्न? पहिला पहिला लेट का जॉईन झाला? लेट का सर जॉईन झाला? मामाच्या घरी आलोय. मामाच्या घरी आलोय. बर, लक्ष द्या. पहिल्या प्रश्नामध्ये काय करायचं होतं पुन्हा सांगतोय बघा. 18च्या पहिल्या 5 गुणितांची बेरीज करायची होती. व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिप्लाईज ऑफ 18 असं विचारलेलं होतं. तर तुम्हाला काय करायचं? 18च्या टेबलमध्ये येणारे पहिले 5 नंबर घ्यायचे, फर्स्ट 5 नंबर त्यांची ऍडिशन करायची. ते ऍडिशन 270 येते. पण 270 ऑप्शन नंबर फक्त सेकंड मध्ये होते कारण 54 मल्टिप्लाय 5 केलं तरी आन्सर 270 येतं. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न हा आहे तुमच्या समोर. पहिल्या 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 7 नॅचरल नंबर? तर तुम्हाला बघा ज्यावेळेस पण तुम्ही याचे प्रश्न घेतात त्यावेळेस तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे? या प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा जो काही मिडल नंबर येतो त्याला आपण काय म्हणत असतो? तर याला म्हणत असतो आपण ऍव्हरेज किंवा मराठीमध्ये आपण यालाच म्हणत असतो सरासरी. मग सरासरी तुमचा कोणता नंबर असणार आहे? तर तो नंबर असणार आहे 4, जो तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये दिलेला होता. पुढचा प्रश्न बघा. 45 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा. बघा 45 हा जो नंबर आहे तो तुम्हाला रोमन मध्ये राईट करायला सांगितलेला होता. हा, ज्यावेळेस हा प्रश्न एक मिनिट, ही जी टेस्ट दिली त्यावेळेस मी फोर्थ नंबरचा ऑप्शन जो आहे तो तुम्हाला चेंज करून दिला होता. याचं उत्तर होतं XLP. ऑप्शन नंबर सॉरी फोर्थ नाही, इथे दिलेला आहे बघा ऑप्शन नंबर सेकंड मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे
45 तुम्हाला मी लिहायचं कसं ते सर पण सांगितलं ते आहे. उत्तर चुकीचं झालं होतं. तुम्ही जेव्हा प्रश्न दिला होता ना तेव्हा तिथं नव्हतं एक्सेल व्ही. मी नंतर दुरुस्त करून दिलेलं होतं तुम्हाला ते. तुम्ही नंतर टेस्टची परत एकदा लिंक टाकली, तुम्ही बघितली होती का ती? नाही येस सर. सर. ओके. बघितलं. प्रश्न 45 था. येस तुम्हाला डबल नाही डबल समजलं लिंक आहे. टाकला होता बघा. 45 जो आहे, 45 कसा राईट केला तो रोमन मध्ये, तर बघा त्याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला सांगितली होती 40 येते, आणि 5 जो लिहितो आपण त्याची प्लेस व्हॅल्यू किती येते 5. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 40 आपण रोमन मध्ये कसं लिहितो, तर रोमन मध्ये 40 आपण एक्सेल लिहितो आणि 5 साठी व्ही चा यूज करतो. सो आपला नंबर काय असणार, एक्सेल व्ही. ओके. हा राज खैरनार, तुझ्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकले होते की नाही शनिवारी, शुक्रवारीच टाकले होते ना, तुम्हाला सांगितलं होतं ना हे व्हिडिओ चेक करा. मग ते व्हिडिओ टाकून काय फायदा? तुम्हाला जर येत नाही, तुम्हाला प्रत्येक टॉपिक वाईज त्याला नाव दिलेलं आहे, ते व्हिडिओ टाकलेले आहे, मग तुम्ही ते बघत का नाही? हा बरं, अडचण असली तर तुम्हाला मी सांगितलंय कॉल करत चला, ते पण करत नाही, मग उपयोग काय क्लास करून? त्यापेक्षा क्लास न केलेला चांगला. उगाच घरच्यांचे पैसे कशाला वाया घालवायचे? तुमच्यातले काही जण असे पण आहे अजून पण, की ज्यांनी अजून टेस्ट पण सोडवलेली नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं की टेस्ट प्रत्येकाने कंपल्सरी सोडवायची. आता बघा टेस्ट जर आता पण जर मी काढली ना टेस्ट, तर तुम्हाला दिसेल की टेस्ट कोणी सोडवली आणि कोणी सोडवली नाही. आलं का लक्षात? सो त्याच्यामुळे काय करायचं, आधी टेस्ट व्यवस्थित सोडवत चला. मी तुम्हाला क्लास संपल्यानंतर सांगतो आता कोणी कोणी सोडवलेली आहे आणि कोणी सोडवायची बाकी आहे. बघा हा नंबर आहे. सर हा बोला. पुढचा प्रश्न बघा. 75124 या अंकांचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यातील फरक किती? What is the difference between the largest and smallest number that can be formed using the digits 75124 once each? बघा हा नंबर जर एकदाच वापरला तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती तयार होणार आहे? बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर कुठला नंबर होणार तयार? तर लार्जेस्ट किंवा बिगेस्ट नंबर असेल 75412, बरोबर. म्हणजे 75,412 हा असेल तुमचा बिगेस्ट नंबर, म्हणजे सर्वात मोठा अंक, बरोबर. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं सर्वात मोठा अंक लिहायचा असेल तर काय करतो आपण, त्या संख्येचा कोणता क्रम लावतो असतो, तो डिसेंडिंग ऑर्डर लावत असतो, म्हणजे त्याला उतरता क्रम म्हणतो आपण. सर. त्यानंतर आहे आपल्याला सर्वात लहान संख्या तयार करायची आहे, स्मॉलेस्ट नंबर. हॅलो सर. सर्वात लहान, हा बोल. सर तुम्ही टू जो 1 आणि 2 आहे ना, 12 नव्हता का, 21 करायचा होता. हा बरोबर. बघा बऱ्याच जणांचं म्हणजे लक्ष पण नव्हतं आहे की नाही. तर माझं लक्ष होतं पण मी 75,000. म्हंटल नाही. हा मग तेच तर महत्वाचं आहे ना. 75,421. आता काय स्मॉलेस्ट नंबर करायचा आहे, मग काय करायचं, सर्वात मोठा नंबर आधी घ्यायचा का सर्वात लहान घ्यायचा? सर्वात लहान. काय 1 लहान. 2 4 सर 5 आणि मला वाटलं 7. तुमचं कसं काय चुकू शकतं म्हणून मी सांगितलं नाही. असं थोडंच काय असतं. बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला आधीच सांगितलेलं काय आहे, की ज्यावेळेस पण आपला क्लास चालतो त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हे चेक करायचं आहे ना तुमचं. बघा आता इथे काय करणार आहात तुम्ही, तर या ठिकाणी हा नंबर आहे याचे सबट्रॅक्शन करा. काय येणार, 11 - 7 4 येणार. त्यानंतर बघा इकडे कॅरी घेतला म्हणून इथे 1 1 - 5 होत नाही, मग काय घेणार इथे 3 11 झाला पुन्हा एकदा. आता काय, तर 11 - 5 आन्सर असणार 6. 3 मधून 4 मायनस होत नाही, सो आन्सर काय घेणार 4. 13 - 4 9. 4 - 2 2 अँड 7 - 1 6. सो आन्सर काय असणार 62,964. हे असणार तुमचं आन्सर, जे कुठे आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. सो हे तुमचं करेक्ट आन्सर.
ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 5 नैसर्गिक क्रमवार समसंख्यांची सरासरी किती? व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 5 नॅचरल इव्हन नंबर? पहिल्या 5 नैसर्गिक क्रमवार समसंख्या बघा. पहिल्या 5 नैसर्गिक क्रमवार समसंख्या सांगितलेल्या आहे. मग नैसर्गिक क्रमवार समसंख्या कुठल्या आहेत? तर पहिली आहे 2, नंतर आहे 4, त्यानंतर आहे 6, नंतर आहे 8 आणि नंतर आहे 10. बघा, ह्या ज्या काही संख्या आहेत या संख्यांची तुम्हाला काय करायची आहे? सरासरी काढायची, म्हणजे ऍव्हरेज काढायचंय. आणि ऍव्हरेज तुम्हाला सांगितलेलं आहे कुठली संख्या असणार आहे, जर ऑर्डर मध्ये नंबर असतील आणि संख्यांमध्ये असणारा गॅप पण सारखाच असेल तर आपण काय समजतो, जी मधली संख्या असते तिलाच आपण काय म्हणत असतो? सरासरी म्हणत असतो. बरोबर आहे का नाही? यस सर. येतंय का यस लक्षात? सर. यस सर. हा, पुढचा यस प्रश्न सर. बघा. खालील संख्यांची सरासरी काढा. फाइंड द ऍव्हरेज ऑफ गिवन नंबर. नंबर तुम्हाला दिले आहेत 300, 350, त्यानंतर 400 आणि 450. तुम्हाला मी असं सांगितलं होतं मागच्या वेळेस, याचा शॉर्टकट असा दिला होता की जर तुमचा नंबर मध्ये गॅप सेम आहे आणि नंबर ऑर्डर मध्ये असतील तर मिडल 2 नंबर आहे यांची दोघांची ऍडिशन करून त्याला 2 ने डिवाइड केलं तरी चालेल. मग आता बघा, आपण जर समजा 350 प्लस 400 केलं तर याची ऍडिशन येते 750. आणि याला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर याच्या हाफ किती होणार आहे? तर बघा, 2 3 जा 6, रिमेन राहिला 1, 2 7 जा 14, रिमेन राहिला 1 आणि 2 5 जा 10. सो आन्सर येणार 375, जे ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला दिलेलं होतं. सो या नंबरचा ऍव्हरेज काय मला नाही असणार? समजलं. मला एक सांग, सरासरीचं सूत्र काय आहे? तुला नाही समजलं तर सरासरीचं सूत्र सांग पवित्रा. सर मला सरासरीचं वरचा सूत्र प्रश्न नाही कळला. कुठला, कार्तिकी? सर पहिल्या 5 नैसर्गिक क्रमवार समसंख्यांची सरासरी. सर मग त्यांनी सरासरी पहिले विचारले, मग आपण त्याची ऍडिशन करणार ना. ऍडिशन करायच्या आधी मी एक शॉर्टकट ट्रिक पण सांगितली ना. ऍडिशन केली तर काय येणार आहे? 6 5 30, 30 भागिले 5 केलं तर उत्तर किती येतं? 6च येतं ना. बरोबर आहे. यांची बेरीज मी शॉर्टकट पण सांगितला होता ना त्याच्यासाठी. जर नंबर ऑर्डर मध्ये असतील आणि त्यांच्यामध्ये गॅप सेम असेल तर मिडल नंबर ऍव्हरेज असतो. सांगितलं होतं का नाही? सर ती 5च संख्या आहे ना. मग 5 संख्यांमध्ये मिडल नंबर येत नाही का? काय तर कार्तिकी? येतं. मग कस येतं. काय चुकते तू? लक्षात नाही ठेवलं आहे ना. आपण किती सर, दिवस तेच गेलतो. हा, मला हा क्वेश्चन समजला, पण तुम्ही 2 ने का डिवाइड केलं ते नाही समजलं. कारण आपण घेताना या दोघच नंबरची ऍडिशन केली ना. आलं का लक्षात? जर आपण इथे 4 नंबर घेतले असते तर 4 ने डिवाइड केलं असतं. जर समजा या 4 नंबरची ऍडिशन केली असते तुम्ही तर ही किती आली असती? 0 10, कॅरी आला 1, 4 4 8 आणि 3 11, 11 आणि 3 15. आन्सर किती आलं असतं? एवढं झालं असतं ना, 1500. बरोबर ना, यांची ऍडिशन. बरोबर की नाही? मग आपण 1500 ला डिवाइड कशाने केलं असतं? 4 ने केलं असतं. ओके नाही? मग 4 3 जा 12, रिमेन राहिला 3, कॅरी आलेला आहे वरतून किती? 0, 4 7 जा 28, रिमेन राहिला 2, कॅरी आला 0. आलं का उत्तर आपलं? आलं का? यस सर. लक्ष येतंय? सर. यस सर. सर. हा, लक्ष येतंय ना? हा. आता बघा, पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. याचा ऍव्हरेज लक्षात आला ना आता? किती आलं? 375. ठीक आहे. काय अडचण? बोला. नो सर. नो सर. नो सर. नो बघा सर. आता पुढचा प्रश्न आहे. बघा, नावेतील उदाहरणं दिले होते तुम्हाला. एका नावेतील 3 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 33 किलो आहे. जर नावाडी बसला तर सरासरी 1 ने वाढते. नावाड्याचे वजन किती असेल? द ऍव्हरेज वेट ऑफ 3 पर्सन इन अ बोट is 35 kg. If waterman sit, the average increase by 1. What is the weight of the waterman? मग मी तुम्हाला याच्यासाठी एक सूत्र सांगितलं होतं. जर तुम्हाला नावाडी किंवा जो काही बोटमॅन आहे
याचं जर वेट काढायचं असेल त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक दिली होती. ती ट्रिक अशी होती, नावाड्याचं वेट काढताना आपण काय करत होतो, तर याच्यामध्ये घेत होतो ऍव्हरेज. या ऍव्हरेज बरोबर ऍव्हरेज मध्ये ऍडिशन करायचो कोणाची, तर यामध्ये आपण घ्यायचो, नाहीये काय घ्यायचो सांगा, व्यक्ती किंवा बरोबर. पर्सन. काय घेत होतो, पर्सन, आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करत होतो, टोटल इन्क्रीज ऍव्हरेज. इन्क्रीज टोटल ऍव्हरेज नाही, इन्क्रीज ऍव्हरेज, वाढलेली सरासरी. बरोबर आहे की नाही? मराठीमध्ये सरासरी अधिक व्यक्ती व्यक्ती गुणिले वाढलेली वाढलेली सरासरी सरासरी. बरोबर लागली ना? हे सूत्र वाढलेली होतं ना आपलं, सरासरी. हे सूत्र होतं ना आपलं. हो हो सर हो मग आता सर हे जर आपण सूत्र घेतलं तर आपण काय घेणार, ऍव्हरेज काय आहे, तर ऍव्हरेज आहे 35 प्लस पर्सन किती होते, 3 3 प्लस 1 किती झाला, 4 झाला. आणि फोर ऍव्हरेज कितीने वाढलंय, 1 नेच वाढलंय, म्हणून सॉरी 1 मल्टिप्लाय करा, तर तुमचा आन्सर काय असेल, 39 kg. सर मी याचं उत्तर नानाबू दिलं होतं पण नानाबू चुकीचं येऊन 35 उत्तर सांगत होतं बरोबर. नाही नाही, नाही हे उत्तर आहे. कळालं? खरंच उत्तर बर, नाही ना जे नाही येत मी सर तुम्हाला काय मी पण तेच सांगितलंय, केलं होतं. समजा तुमचं काही उत्तर तुम्हाला वेगळं वाटत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, त्याच्यावर सर नोटबुक नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं. का नोटबुक मध्ये लिहून ठेवायला सांगितलंय मी तुम्हाला, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला मी एक सांगितलेलं आहे, मी टेस्ट मध्ये एक प्रश्न चुकीचा देणार आहे. चुकीचा म्हणजे त्याचे पर्याय तुम्हाला उत्तर दिसणार आहे, पण त्याचं उत्तर खालीवर दिसेल. का असं आहे, तर त्याचं कारण असं आहे की काही मुलं काय करतात, टेस्ट रिपीट रिपीट सोडवतात आणि जे काही बरोबर उत्तर पाहून घेतात ते, आणि त्याचा स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकतात किंवा मला टाकतात. सो त्या मुलांना पकडण्यासाठी माझा हा प्रश्न असतो. कळलं का? सो त्यामुळे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिसेल पण त्याचा पर्याय तुम्हाला एखादा इकडे तिकडे दिसेल. कळालं का? सर मी नॉन अबव केलं होतं पण तिथं उत्तर आता 35च दाखवत होते. अरे मी सांगितलं ना तुम्हाला, त्याचं कारण सांगितलं ना तुम्हाला मी. हे लक्षात ठेवायचं, दर आठवड्याला लक्षात ठेवायची ही गोष्ट एक. तुमचा प्रश्न, जर तुम्हाला असं वाटलं की प्रश्न चुकलेला आहे किंवा या प्रश्नाचं माझं उत्तर बरोबर आहे पण सरांनी दिलेल्या उत्तरात त्याचं उत्तर चुकलेलं आहे, तर सगळ्यात महत्वाचा आहे तो प्रश्न नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा. आपण मंडेला, प्रत्येक मंडेला टेस्ट समजून सांगतो की नाही, त्यावेळेस तो प्रश्न लक्षात घ्यायचा. मी त्याचं उत्तर तुम्हाला समोर देत असतो की नाही, आहे का नाही? सो हे लक्षात ठेवायचं. चला आता सर पुढचा मला प्रश्न. नाही समजलं. काय नाही समजलं तुला, काय नाही समजलं, हॅलो, कोणाला नाही समजलं रे, बोला पटकन. सर मला नाही समजलं. आरुषी, काय नाही समजलं तुला, आरुषी का संस्कृती, तुला नाही समजलं, कोणाला नाही समजलं, कोणाला नाही समजलं, पटकन बोला. माईक अनम्यूट नाही करायचा, पटकन बोलायचं. मी तुमच्या सोबतच बोलतोय ना. सर तुम्ही ते 35 प्लस 40 मल्टिप्लाय 1 कसं काय केलं? 40 मल्टिप्लाय 1, 40 कुठे दिलेलं आहे इथे? 4 इथे काय दिलेलं आहे, जर नावाड्याचं वजन काढायचं असेल, अडचण लक्ष द्या, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता मी नीट समजून सांगतो, इकडे लक्ष द्या. तुम्हाला काय सांगितलेलं आहे, नावेमध्ये बसलेल्या व्यक्ती आहेत असं सांगितलेलं आहे, बरोबर ना? या नावेमध्ये बसणारा एक व्यक्ती एक्स्ट्रा बसणार आहे. कोण बसणार आहे, एक व्यक्ती एक्स्ट्रा बसणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला दिलेलं काय आहे याच्यामध्ये प्रश्नात, एका नावेतील 3 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 35 आहे. 3 पर्सन आहे, त्यांची सरासरी 35 आहे. आता आपल्याला शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी असं सांगितलं होतं की त्यासाठी काय करायचं, जे ऍव्हरेज तुम्हाला दिलेलं आहे ते ऍव्हरेज ऍज इट इज लिहायचं, आणि जेवढ्या व्यक्ती त्यात नावेत बसणार आहेत त्या सर्व व्यक्ती आणि त्याला गुणिले त्यांची वाढलेली सरासरी करायची. म्हणजे आता या व्यक्तीत बघा, आधी 3 व्यक्ती होत्या नावेमध्ये, म्हणजे 3 पर्सन होते. त्यानंतर इन्क्रीज झाला कोण, ऍव्हरेज 1 ने इन्क्रीज झालेलं आहे, म्हणजे 1 ने वाढलेलं आहे, आणि व्यक्ती बसणार आहे टोटल ह्या 3 व्यक्ती आणि नावाडी आहे, म्हणजे अशी 4 व्यक्ती बसणार आहे. म्हणून 35 प्लस 4 इंटू 1 करायचा. कारण आपलं सूत्र काय सांगतं, व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी करा. व्यक्ती होत्या 4
वाढलेली सरासरी आहे, 1 ने वाढते ना सरासरी, 1 ने इन्क्रीज होते का नाही. सो 4 × 1 करा. मग 35 + 4 × 1 केला तर किती येतो? 4च येतो. मग 35 मध्ये 4 मिळवला तर आन्सर काय येतं? 39 येतं ना, म्हणजे 39 येतं का नाही? यस सर. कळालं का आता? मी ना Yes, sir. तुमच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने केलं होतं, तरी पण माझं उत्तर 35 आलं होतं. अरे वेगळ्या पद्धतीने नाही, वेगळ्या पद्धतीने काय करायचंय? तुम्हाला काय सांगितलंय? 3 व्यक्ती आहे. तुम्ही काय केलं असेल? वेगळी पद्धत ही अशी केली असेल. 3 व्यक्ती आहे म्हणजे 3 व्यक्तींच्या वजनाची बेरीज 35 × 3 किती झाली? 105. बरोबर, 105. बरोबर. आता काय झालं? नावाडी बसला म्हणजे 4 व्यक्ती झाल्या आणि सरासरी 1 ने वाढली म्हणजे 36 झाली का नाही नवीन सरासरी? मग आता या चौघांच्या वजनाची बेरीज किती येणार आहे? 4 × 24, 4 × 3 = 12, 12 × 2 = 14, 144 झाली का नाही? जर आपण 144 मधून 105 वजा केले तर आपल्याला किती उत्तर मिळतंय बरं? 39 किलो मिळतं का नाही? सर मी पण याच ट्रिकनी उत्तर काढले. तुम्ही कसं हे काढा, मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्हाला जी पद्धत समजली ती तुमची. असे काही गरजेचंच नाही की जमदडे सर सांगताय हीच पद्धत आहे आणि याच सर पद्धतीने सोडवलं हातचं पाहिजे. घेऊन करून दाखवा ना माझं बाकी. हातच्या घेऊन तुला वजा बाकी हातच्या घेऊन पाहिजे. बर, हे बघ, भाग जात आपला 4तून 5 जातो का? नाही. मग आपण काय करणार? इथे 14 घेणार. कॅरी घेतला म्हणजे इकडे 3 राहणार. बरोबर आहे की नाही? शेजारच्याकडून घेतलं की नाही आपण? मग सर 14 माझं मधून चुकलं होतं. 14 मधून 5 गेले, राहिले किती? 9. 3 मधून 0 गेले 3 आणि 1 मधून 1 गेला 0. कळालं? समजलं. हा, चला पुढचा प्रश्न घेऊया. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी असं पण सांगितलेलं आहे की तुम्हाला जर कुठल्या प्रश्नामध्ये काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करून पण विचारू शकतात. बघा का, मला त्या दिवशी कोणी फोन केला होता? रुद्रने फोन केला होता ना? रुद्र, रुद्र तू ज्या ज्या वेळेस फोन करतो त्या त्यावेळेस मी तुला समजून सांगतो का नाही? हो सर. आणि अजून कोण करतो? चेवले, चेवले तू पण फोन करतो ना? काय नाव आहे तुझं रे? सर हा मी बोला. तुम्हाला एक दिवशी फोन केला होता, तुम्हाला मी 3दा फोन केला पण तुम्ही उचललाच नाही. सर चिडवले नाही, चिलवे. चेलवे, हा सॉरी सॉरी. मी हा बी केला. हा बर बर ठीक आहे, सॉरी. हा हा, एखाद्या वेळेस समजा फोन नाही उचलला तर नंतर करायचा. मी कदाचित बाहेर असेल. फोन माझं नेमकं काय असतं तर माझे 2 कार्ड असतात. एक कार्ड सिम कार्ड टॅब मध्ये असतं आणि एक मोबाईल मध्ये असतं. तुम्ही जर समजा टॅबवर लावला तर मग मी तो बाहेर असले तो टॅब माझ्या घरी असतो ना, तो त्यामुळे मग तो उचलला जात नाही. आलं का लक्षात? पण मी नंतर पाहिल्यावर समजा मी नाही उचललं तर परत करायचा. आलं का लक्षात? आणि काही वेळेस तुम्हाला काही तुमच्यातले असे पण असतात की काही क्लास चालू असताना कॉल करतात, तर त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस क्लास चालू असतो त्यावेळेस तर मी डेफिनेटली उचलत नाही. कारण काय, क्लास चालू असल्या, तुम्ही पण बघितलं असेल इथे कोणाचाही क्लास चालू असल्या मी जर त्यांचा फोन घेतला तर इकडे क्लास बंद होईल का नाही? तो त्यामुळे त्यावेळेस फोन नाही करायचा. बाकीच्या वेळेस तुम्हाला जर समजा नाही विसरलं तर मी कॉल बॅक करत असतो, पण एखाद्या वेळेस समजा कोणाचं नाही लक्षात आलं तर मग राहून जातो. ठीक आहे, पण फोन करायचा तुम्हाला कोणाला काही अडचण असली तर. कळालं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट. बर, चला आपण पुढचा प्रश्न घेऊया. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली आहे? 0. 0. सर मी 0 केला होता, तिला 1 आला होता. सर मी बर, आता जॉईन अरे झाले. सर मी ऐका, 0. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कोणाचं काय होतं, काही चुकलं असेल तर तुम्हाला कुठे लिहायला लावलंय मी? नोटबुक मध्ये. बरोबर आहे की नाही? मग नोटबुक मध्ये लिहून मी आता तुम्हाला जर समजून टेस्ट सांगतोय तर तिथं उत्तर काय दिलेलं होतं ते उत्तरपेक्षा हे समोर जे उत्तर दिलं हे करेक्ट उत्तर असतं. आलं लक्षात? सूचना कळली का? हो Yes. सर. हा काय आता मला सर सांगा, मी हा आता टेस्ट join झालेले. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही लेट जॉईन झाले मग आता तुम्ही रेकॉर्डिंग बघायची. लक्ष द्या आता इथून पुढे काय चालू आहे त्याच्यावर. हा सर सर मी पहिल्यांदा सोडवली ना तेव्हा ना त्या ऑप्शन मध्ये 0 नव्हता. हा, ते मी सांगितलं ना, मला रुद्रने फोन केला होता. रुद्रने मला सांगितलं की सर तिथे काहीतरी, रुद्रने कोणीतरी, साईने कोणीतरी फोन केला होता वाटतं. तर त्यावेळेस माझ्या ते लक्षात आलं, माझ्या पण लक्षात आलं नव्हतं, तो प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून खालीवर झालं होतं. मग मी नंतर दुरुस्त करून दिलं होतं, म्हणून मी सेकंड लिंक टाकली होती. आलं का लक्षात? काही वेळेस काय होतं, मी जेव्हा असं स्क्रॉल करतो ना खालीवर, मग माझं उत्तरावर जर बोट ठेवलं गेलं तर मग ते माझं बरोबर जे उत्तरावर क्लिक केलेलं असतं ना ते दुसऱ्या ऑप्शनवर क्लिक होऊन जातं, त्यामुळे मग ते चुकीचं दाखवतं काही वेळेस. हो आलं सर. का लक्षात? हा, चला पुढचा प्रश्न बघा.
9वा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालाय आपला. झालाय का नाही? सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली? विच इज द स्मॉलेस्ट होल नंबर, विच इज द नॅचरल नंबर. हो आता सर. एकाही प्रश्न मी झालाय रिपीट सर. का करतोय माहिती का? ते प्रश्न तुम्हाला सर मी चांगले लक्षात मम्मीच्या राहावे. फोनवरून अरे तुम्ही जॉईन कोणाच्याही फोनवरून करा, मला काही त्याचं हे नाही. मी तुम्हाला सांगितलंय ना, तुम्ही मम्मीच्या करा का पप्पाच्या करा. मी असं सांगितले का मम्मीच्या करू नका पप्पाच्या करा, किंवा पप्पाच्या करू नका मम्मीच्याच करा? नाही. तुम्ही क्लास रेग्युलर करा, सगळ्यात महत्वाचं. आलं का लक्षात? आणि त्यात तुमचं नाव इथे दिसलं पाहिजे. तुम्हाला मी सांगितलं होतं मी रोल नंबर देणार आहे. आता आज मी सगळ्यांची यादी बनवलेली आहे, 2-3 नाव राहिले शिल्लक. एवढे झाले, क्लास संपला का मी रोल नंबर टाकणार आहे तुम्हाला डायरेक्ट इथे रोल नंबर आणि नाव तेवढं दिसलं पाहिजे मला. आणि अभ्यास पण चेक करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी आता रोल नंबर वाईज अभ्यास चेक करणार आहे. कारण काही जण कसं आहे माहिती का, टेस्ट मध्ये सोडवताना सुद्धा त्यांचे नावं नसतात. ते टेस्ट निम्मे पण विद्यार्थी टेस्ट सोडवत नाही काही. सो त्याच्यामुळे त्यांना आहे ना पुढच्या वेळेस क्लास मधून डायरेक्ट रिमूव्ह करून टाकणार. ज्याने टेस्ट सोडवलं नाही त्याला डायरेक्ट रिमूव्ह, त्याला क्लासला घ्यायचंच नाही. बघा आता, खालील संख्यांची सरासरी काढा. फाइंड गिवन नंबर्स ऍव्हरेज. मग आता या ठिकाणी नंबर दिले आहे तुम्हाला 70, 72, 74, 76, 78, 80, 82 आणि 84. बघा, जे विद्यार्थी ट्रिक लक्षात ठेवतील त्यांना बेरीज करायची काहीच गरज नाही. मी ट्रिक काय सांगितली होती? जर तुम्हाला नंबर दिले तर त्याच्यातला मिडल नंबर ऍव्हरेज असतो. पण आता या ठिकाणी 8 नंबर आहे, सगळे नंबर ऑर्डर मध्ये, प्रत्येक नंबर मध्ये 2 चाच गॅप आहे बघा. तर अशा वेळेस काय करायचं? फक्त हे पहिला शेवटचा सोडून द्यायचा, हे मधले सोडून द्यायचे, फक्त मधले 2 घ्यायचे. कुठले नंबर आहे? तर मधले 2 नंबर कुठले तुमचे? बघा, मधले 2 नंबर आहे तुमचे 76 आणि 78. बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय करायचंय, एक तर मी तुम्हाला सांगितलं होतं यांच्यामध्ये 2 चाच गॅप आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठला नंबर येतोय तर तो येतो 75, नाही 77 येतो, सॉरी हा, यांच्यामध्ये येतो 77. हे 77च तुमचा ऍव्हरेज असतं. पण ज्यांना कळालंच नाही कसं करायचं, त्यांनी फक्त या 2 नंबर घ्या, यांची ऍडिशन करा, 76 प्लस 78. जे उत्तर येईल त्याला 2 ने डिवाइड करा. बघा, 8 प्लस 6 14, 7 7 14, 14 प्लस 1 15, 154 येतो. 154 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं, का 2 ने घेतलं डिवाइड करायला? कारण आपण फक्त 2च नंबरची ऍडिशन केली म्हणून. जर कोणी हे 8 नंबर घेतले त्याने 8 ने डिवाइड करायचं. आलं लक्षात? मग आता याचं उत्तर काय येतं? 2 ने डिवाइड केलं तर त्यांचंही उत्तर 77च येतं. आलं का लक्षात? येस सर. कसंही डिवाइड केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कोणाला असं वाटलं की सर मी या सगळ्या नंबरची ऍडिशन केली तर ती ऍडिशन माझी 616, बरोबर 616 आली. 616 ला जर 8 ने डिवाइड केलं तरी उत्तर 77च येतं. करून बघा. हे बघा, 8 7 दा किती होतात? 56. रिमेन राहिला 5, परत वरतून कॅरी आला 6, 8 7 जा 56. आलं का उत्तर? तेच. तुम्ही कसंही सोडवलं तरी उत्तरात बदल होत नाही. पण आपल्याला काही ठिकाणी शॉर्टकट ट्रिक असतात, आपण त्या शॉर्टकट ट्रिक वापरणार आहोत. ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपली आपली रेग्युलर मेथड वापरली तरी चालेल. कळालं? चला पुढचा प्रश्न बघूया. 10 व्यक्तींच्या वयाची सरासरी 50 आहे, त्यांच्या वयाची बेरीज किती? बघा, इफ द ऍव्हरेज ऑफ 10 पर्सन इज 50, व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस? मग काय करायचंय तुम्हाला? तर मी तुम्हाला सांगितलं होतं ऍडिशन करताना काय सांगितलं सूत्र, कोण सांगेल बरं मला? ऍडिशन किंवा बेरीज कशी करतो आपण? काय सूत्र दिलं तुम्हाला? ऍव्हरेज इंटू पर्सन करा, म्हणजेच काय? तर बघा, मराठीमध्ये सरासरी गुणिले व्यक्ती करायचं. कळालं? मग आता बघा, सरासरी किती आहे? तर सरासरी आहे 50 आणि व्यक्ती आहे 10. यांचा गुणाकार केला तर उत्तर काय येणार? 500. कळालं? म्हणून ऑप्शन काय येणार? ऑप्शन नंबर 3 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न बघा. खालील संख्यांची सरासरी सर काढा. सॉरी, Find the कारण इथे given रेंज number. नव्हती म्हणून लेट झाली. लक्ष द्या.
तुमचे कारण नका सांगत हो. तुम्ही एकतर लेट येतात, त्यात तुमचे कारण सांगतात. त्याच्यामुळे जो क्लास चालू आहे ना, त्या कंटिन्यू क्लासवर लक्ष ठेवायचं. आणि तुम्हाला लेट झालं तर रेकॉर्डिंग असते, ती रेकॉर्डिंग बघून घ्यायची. ठीक आहे, पूर्ण क्लास डिस्टर्ब नाही करायचा तुमच्यामुळे. बघा, पुढचा प्रश्न आहे, खालील संख्यांची सरासरी काढा. फाइंड गिवन नंबर्स ऍव्हरेज. नंबर दिले तुम्हाला 33, 37, 21, 25, 29. बघा, आता हा जो नंबर आहे, या नंबर मध्ये तुम्हाला ऍव्हरेज काढायला एक तर या नंबरची ऑर्डर नाही. पण जर तुम्ही नीट लॉजिक लावलं तर तुमच्या असं एक लक्षात येईल की हे नंबर जर आपण लॉजिकली व्यवस्थित लावले, एका ऑर्डर मध्ये लावले, कुठलीही ऑर्डर लावा, समजा डिसेंडिंग ऑर्डर लावली, 37, 33, 29, 25 आणि 21. बघा, अशी ऑर्डर लावा. किंवा कोणाला वाटलं सर मी असेंडिंग लावली तर चालेल का? बघा, 21, 25, 29, 33 आणि 37. बघा, नंबर मध्ये गॅप सेम आहे, 4चाच गॅप आहे. तर मिडलला येणारा नंबर कुठला आहे तुमचा? मिडल नंबर 29. बरोबर ना? मधली संख्या काय? 29. हिलाच आपण काय म्हणतो? मिडल नंबर. सरासरी म्हणतो का नाही? म्हणजे आपला तर आपलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. कळालं का? पण त्याच्यासाठी आपली कंडिशन काय आहे? ही ट्रिक वापरण्यासाठी कंडिशन काय आहे? त्या नंबर मध्ये ऑर्डर पाहिजे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक नंबर मध्ये येणारा गॅप हा सेम पाहिजे. म्हणजे बघा, इथे पण 4चा गॅप होता, इथे 4चा गॅप आहे, इथे 4चा गॅप आहे आणि इथे 4चा गॅप आहे. तेव्हाच ही कंडिशन लागू होणार. अदरवाईज ही कंडिशन जर लागू झाली नाही किंवा ह्या जर दोन कंडिशन तिथे फुलफिल होत नसतील तर ही ट्रिक यूज करायची नाही. कळालं? हा, तुम्हाला मी सांगितलंय प्रत्येक प्रश्नाला ट्रिक असतेच असं काही नाही. सो त्यामुळे आपण आपले जे काही प्रश्न आहेत ते सोडवताना व्यवस्थित लक्ष ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 50 पर्यंत एकूण किती संयुक्त संख्या आहेत? 1 ते 50 पर्यंत एकूण किती? रॉंग, रॉंग. 34. व्हेरी गुड. 34 नंबर आहे. आता बघा, ज्यांनी 35 आन्सर दिलं त्यांचं का चुकलं? बघा, 1 to 50 मध्ये लक्ष द्या. नंबर पण नाही आणि इव्हन पण नाही. अरे इव्हन आणि ऑड विचारलंच नाही ना. 1 to 50 मध्ये का बरं? ऑड नंबर नाही का? 1 ऑड नंबर नाही का रे? सर ऑड ने सरासरी पण हा प्राइम नंबर आणि कंपोजिट नंबर नाही. व्हेरी गुड. बघा, 1 to 50 मध्ये 25 प्राईम नंबर आहेत, म्हणजे मूळ संख्या आहेत. सॉरी, 25 नाही, 15 मूळ संख्या आहेत. राहिल्या किती? 35 संख्या, 35. यामध्ये 1 हा असा आहे का जो प्राईम पण नाहीये, म्हणजे मूळ पण नाही, आणि कसा नाहीये, संयुक्त पण नाहीये, म्हणजे त्याला आपण कंपोजिट नंबर म्हणतो. आलं का लक्षात? हा 1 नसल्यामुळे आपले राहिले नंबर किती? तर 34. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 34. कळालं? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. यस सर. चला, पुढचा प्रश्न आहे, 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी 67 आहे. मध्ये किती संयुक्त संख्या आहे? 1 ते 100 मध्ये आहेत 74 आणि 25 प्राईम नंबर आहेत आणि प्लस 1. आलं लक्षात? झाले टोटल तुमच्या 100 नंबर. सर मला नाही समजलं. तुला नाही समजलं? आदित्य, तुझ्यासाठी मी एक काइंड्स ऑफ नंबरचा एक व्हिडिओ टाकलेला आहे बघ ग्रुपवर. तो पुन्हा एकदा चेक करून बघ, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. तरी नाही समजलं तर मग मला विचार. ठीक आहे, एकदा व्हिडिओ बघ तू. ठीक आहे, चला पुन्हा जाऊया. पुढचा प्रश्न आहे, 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी 67 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती? द ऍव्हरेज एज ऑफ 5 पर्सन इज 67. व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस? बघा, तुम्हाला दिलेलं जे आहे यामध्ये तुम्हाला सांगितलेलं काय आहे, तर 5 व्यक्तींच्या वयाची सरासरी 67 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती? सांगा आता, कोण सांगेल? काय करणार? 65. व्हेरी गुड. बघा, 7 5 ला 35 आणि 5 6 ला 30. 30 प्लस 335.
हा 335 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. व्हेरी गुड, हुशार झाले आता तुम्ही. जे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा. एका नावेतील 10 व्यक्तींच्या वजनाची सरासरी 50 किलो आहे. जर नावाडी बसला तर सरासरी 2 ने वाढते, तर नावाड्याचे वजन किती असेल? द ॲव्हरेज वेट ऑफ 10 पर्सन इन अ बोट इज 72. 50 kg. If boaterman said the average increase by 2, what is the weight of the boaterman? बरोबर, तुम्ही उत्तर दिलं आहे 72, हे करेक्ट आन्सर आहे. आता बघूया हे करेक्ट कसं काढलं. तर आपण मग अशी कसं शिकलो होतो या आधीमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, बोटरमॅनचं जर वेट काढायचं असेल तर आपण आधी काय करणार, ऍव्हरेज घेणार. बरोबर, म्हणजे सरासरी घेणार. या सरासरीमध्ये काय मिळवणार, तर तुम्हाला सांगितलं होतं व्यक्ती आणि त्या व्यक्तींना गुणिले काय करायचं, वाढलेली सरासरी. बरोबर आहे का नाही? व्यक्ती गुणिले वाढलेली सरासरी, इंग्लिश मध्ये पर्सन इंटू इन्क्रीज ऍव्हरेज. सो आता बघा तुम्हाला काय करायचंय, व्यक्ती किती होत्या, सॉरी ऍव्हरेज किती आहे, तर ऍव्हरेज दिलंय 50 kg, म्हणजे 50 किलो वजन होतं त्या 10 व्यक्तींचं. त्यानंतर किती व्यक्ती वाढल्या आहेत, तर व्यक्ती वाढल्या नाही, टोटल व्यक्ती आहेत 11 आणि वाढलेली सरासरी आहे 2. 11 गुणिले 2 करा, म्हणजे 50 अधिक हे 11 दुने 22 होतील, एकूण उत्तर येईल 72. कळालं? आता बघा मला नाही समजलं. नीट करून दाखवा ना. कोण आहे रे आता यांना समजणार, तर 10 गुणिले कोण आहे हात वरती करा बरं, मला बघू द्या बरं, कोणाला नाही समजलं अजून पण. कोण आहे हात वरती करा. नाही समजणार, समजलं नाही असं कोण आहे? ईश्वरी, तुला नाही समजलं का? हा बोला, बोल. कार्तिकी, ईश्वरी बोला, काय अडचण तुमची दोघींची पण? आराध्या बोल. तर मला समजलं नाही. 10 गुणिले 50 असायचं, समजून सांगा ना तुम्ही, ट्रिक सांगा, मला नाही समजलं. 10 गुणिले 50, ओके तसं समजून सांगू. ठीक आहे चालेल, त्या पद्धतीने समजून सांगतो. शॉर्टकट नाही कळालं तुला, तुझ्यासाठी खास त्या पद्धतीने. ओके, हे इकडे बाजूला ठेवून देऊ, सूत्र आपल्याला काही कळत नाही, जाऊ दे. आपली पद्धत काय, आधी नावेत किती व्यक्ती बसलेल्या होत्या, 10 व्यक्ती बसल्या होत्या, बरोबर आहे की नाही? त्यांची सरासरी किती होती बाई, 50. 10 गुणिले 50 केलं, उत्तर किती आलं? त्या सगळ्यांचं वजन 500. किती आहे, 500 किलो. 500 किलोचा बोजा आधीच त्या नावेमध्ये बसलेला होता. आता कोणी येऊन बसलं, नावाडी बसला, 10 व्यक्ती होत्या, झाल्या किती, 12. किती? 12 कस काय झाले? 12. अय, नावाडी एकच बसलाय ना बाई. 11. 11 झाल्या, 11 व्यक्ती 11 झाल्या, आणि सरासरी कितीने वाढली? 2 ने. 2 ने. आधी 50 होती, आता किती होईल? 52. जमलं का? हो. म्हणजे यांचा गुणाकार कर आता. 11 दुने 22, 11 पाचे 55, 55 अधिक 2 57. इंग्लिश मध्ये सांगतो, 11 टू जा 22, 11 टू जा 22 कॅरी आला 2, आणि 11 5 जा 55, 55 प्लस 2 57. बघ बरं, हे जे 10% होते त्यांचं वेट होतं 500 kg, आणि आता हा नावाडी बसला, त्याचं वेट किती, त्याच्या वजनासहित ते वेट किती झालंय ग बाई? 572 kg झालं. म्हणजे हे वाढवा झालेले, एक्स्ट्रा झाले 72 kg. कोणाचं वेट असणार आहे? नावाड्याचं. झालं उत्तर आपलं. काही अवघड आहे? समजलं का ईश्वरी, आराध्या? याच्यामध्ये काय केलंय आपण, याच्यामध्ये बेरीज केली. 10 व्यक्तींच्या वजनाची बेरीज गुणिले 11 व्यक्तींच्या वजनाची बेरीज, यांच्या मधला फरक काढला. बोला. काय घेतला? 52 कसा काय घेतला? नावाडी बसल्यानंतर सरासरी कितीने वाढली? 2 ने. ऍव्हरेज इन्क्रीज बाय, इफ अ बोटरमॅन सीट द ऍव्हरेज इन्क्रीज बाय 2, ऍव्हरेज 2 ने इन्क्रीज झालं, म्हणजे आधी 50 होतं, आता ते नवीन किती होणार, किती होणार?
52 होईल ना? येते का लक्षात? रुद्र कळालं का? हो सर. हा, चला पुढचा प्रश्न घेऊया. एका नावेतील 10 व्यक्तींच्या अरे डबल झाला काय प्रश्न? बर चला तोच प्रश्न आहे, फक्त डबल झाला. हो सर. पुढचा प्रश्न. झाला. प्रश्नपत्रिकेत डबल डबल आला होता हा प्रश्न. अरे हो ना, कळालं ना आता मला पण. सर्व एक अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? व्हॉट इज द सम ऑफ ऑल 1 डिजिट नॅचरल नंबर? चला 1 डिजिट नॅचरल नंबर कुठले कुठले सांगा. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सगळे 1 डिजिट नॅचरल नंबर आहे. एक अंकी नैसर्गिक संख्या आहे या सर्व. त्यांनी काय विचारलंय? त्यांची बेरीज. ट्रिक सांगू? ऍडिशन करायची. घ्या मधली संख्या. काय नंबर आहे? बोला. 5 आहे ना? आणि हे टोटल संख्या किती सांगा बरं? टोटल संख्या किती आहे? 9. 9. मग 5 into 9 किती झाले? 45. जमलं तुम्हाला. काही काळजी करायचं कारण नाही. जमलं तुम्ही बरोबर जमलं सरांनी तुम्हाला जमून दिलं. हा, अजून एक ट्रिक दिली होती ना? कोणती होती सांग बरं पटकन तूच. 9च्या पुढचा नंबर घ्यायचा आणि ज्या नंबरची हाफ होती त्याला त्याची हाफ करायची आणि त्याला त्या नंबरनी मल्टिप्लाय करायचं. व्हेरी गुड. वा वा छान. म्हणजे तुझ्या लक्षात आहे ती ट्रिक. बघा काय सांगितलं मी. चालेल ना, तुम्ही कोणती वापराय. बघा मी काय सांगितलं तुम्हाला. अजून एक ट्रिक आहे बघा रे. ही झाली ट्रिक नंबर 1. हिला आपण बाजूला करू. लक्ष आले ना? ट्रिक नंबर 1. सर डबल एकदा समजून सांगा ना. हे बघ मधली संख्या घ्यायची आणि तिला गुणिले एकूण संख्या करायच्या. मधली संख्या कोणती सांग बरं? मिडल नंबर कुठला होता? 5 होता. 5 ला मल्टिप्लाय टोटल नंबर 9 आहेत म्हणून 9 ने मल्टिप्लाय केलं. कळलं का? काय घेतलं? ट्रिक केली. तर थांब ना दुसरी जरा. ट्रिक सांगा ना. सांगतो ना. एका वेळेस एकच सांगू शकतो ना मी. माझ्याकडे एकच तोंड आहे का नाही? एका वेळेस एकाच होऊ द्या. बोला. ओके सर. तुम्ही 4च्या जागेवर मग काढलाय. 4च्या जागेवर मग काढलाय. बर चला जाई. बर दिसतो. चल झालं. आता ट्रिक नंबर 2. कुठे गेलं रे? ट्रिक नंबर 2. लक्ष द्या बरं का नीट व्यवस्थित. पद्धतीने केलं. अरे ऐका ना भाऊ. आता माझं ऐका ना. तुमची पद्धत हीच आहे का बघा बरं. आता मी तुम्हाला काय सांगितलंय? 1 to 9 पर्यंतच्या नंबरची ऍडिशन करायची. मी तुम्हाला काय सांगितलंय? शेवटचा नंबर बघा काय आहे? 9 लिहून टाका. नंबर ऑड आहे का इवन आहे? ऑड नंबर आहे. त्याच्या पुढचा नंबर बघा कुठला येतो रे? 10 येतो ना 9च्या पुढे. या 10चे हाफ करा. हाफ किती होत्या? 10चे हाफ. बस यांचा गुणाकार करून टाका. यांचा गुणाकार करा. 9 फायदा 45. आलं का आपलं उत्तर? आलं का आपलं उत्तर? यस सर. तुम्ही हीच पद्धत वापरली ना? हीच ट्रिक समजते. वा वा. मी तुम्हाला काय सांगितलं? मी तुम्हाला काय सांगितलंय? तुम्हाला जी समजेल ती तुमची ट्रिक. माझं काम आहे ट्रिक. तुम्हाला जी आवडली ती लक्षात ठेवा. माझ्याकडे ट्रिक भरपूर असतात पण मी त्या ट्रिक हळूहळू सांगत असतो. आणि मी सांगितल्यावर तुम्हाला त्या लक्षात ठेवायच्या आहे. त्याचा सराव केला तर लक्षात राहील. नाही सराव केला तर विसरून जाणार. आलं का लक्षात? तुम्हाला मी सांगितलं कुठलाही नंबर असो 1 पासून स्टार्ट झाला की त्यालाच ही ट्रिक वापरायची. दुसरीकडे वापरायची नाही. तर नंबर सुरू व्हायचा 5 पासून. तुम्हाला विचारलं 5 पासून 11 पर्यंतचा नंबर. मग जमदड सर म्हटले होते शेवटचा नंबर त्याच्या पुढचा नंबर त्याचे अर्धे घ्या आणि करा बेरीज. अजिबात चालणार नाही. कळलं का? तुम्हाला ही ट्रिक केव्हा वापरायची आहे? जेव्हा त्याच्या नंबरची सुरुवात कुठून होईल? 1 पासून होईल तेव्हा. दुसरीकडे वापरायची नाही. हे लक्षात ठेवायचं. आलं का लक्षात? येस सर. बोला हॅलो सर. बोला बोला बोला. बोला. नंबर
राहतात काय? ना 5 to 11 तेव्हा तुम्ही काय? अजून एक ट्रिक दिली. हा मी सांगितलं त्या ट्रिक नंतर घेऊ. आता हे प्रश्न समजून घेऊ ना आधी. पुढचा प्रश्न बघा. 20 व्यक्ती डबल आले 40 आहे. त्यांच्यापैकी 18 व्यक्तींचे सरासरी वय 39 असेल तर दोघांच्या वयाची बेरीज किती? दोघांचे वयाची बेरीज किती? ओके बघा. द ऍव्हरेज एज ऑफ 20 पर्सन इज 40. इफ द ऍव्हरेज ऑफ 18 पर्सन इज 39, व्हॉट इज द सम ऑफ एजेस ऑफ द अदर टू? याच्यासाठी तुम्हाला मी काय सांगितलं होतं? 20 व्यक्ती आहेत, 20 गुणिले 40 करा, त्यांची बेरीज मिळेल. किती आली? 4 2 8, 800 किलो आपले सॉरी 800 त्यांच्या वयाची बेरीज झाली. बरोबर, 800 वर्षाची झाली ते. त्यानंतर काय सांगितलंय? त्यांच्यातल्या 18 व्यक्ती ज्यांचं वय किती? 39 किलो आहे. आपले 18 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे? 39 वर्ष. मग 18 into 39 करा, किती होतात सांगा? 98 होतात. बोला. 692 नाही 702 आन्सर येतो. 18 into 39 करा, 702 येतो. हा कळलं का? मग आता काय करायचं? यांची करायची सबट्रॅक्शन. राहिले किती? यांची सबट्रॅक्शन केल्यावर 98. हा कोणीतरी मला विचारलं, सर मला काय म्हणतो आपण त्याला, आजच्या घेऊन बेरीज करून दाखवा. त्याच्यासाठी दाखवतो. या बघा, 10 मधून 2 मायनस केले, 8 राहिले, कॅरी घेतला म्हणून 9, इकडून कॅरी घेतला म्हणून 7, 9 minus 0 9, 7 minus 7 0. आलं का 98? हो सर. कळालं का? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, खालील संख्यांची सरासरी काढा. फाइंड गिवन नंबर ऍव्हरेज. आता इथे मात्र आपल्या कुठल्याही ट्रिक लागू होत नाही. इथे आपलं पारंपरिक सूत्र वापरायचं, सरासरी बरोबर ऍव्हरेज. बोला, अरे सूत्र बोला रे. नंबरची ऍडिशन करून त्या ऍडिशनला छोट्या नंबरने डिवाइड ऑल सर्व सरासरीची बेरीज एकूण संख्या भागिले एकूण संख्या. वा वा वा, एकदम हुशार पोर आहे तुम्ही बरं का. पाठ झालं तुमचं सूत्र. आता ऑल नंबर्स ऍडिशन किंवा सम ऑफ ऑल नंबर डिवाइड बाय टोटल नंबर. मग मला सांगा, टोटल नंबर किती आहेत? ज्यांना आडवी बेरीज जमत नसेल त्यांनी उभी करा, हॉरिझॉन्टल नाही तर व्हर्टिकल, जी जमेल ती तुमची पद्धत. कळलं का? 34 आणि 31 करा यांची ऍडिशन. किती होते? 5 plus 7 12, 12 plus 9 किती रे? 21, 21 plus 4 25, 26 कॅरी आला 2, 3 plus 3 6, 6 plus 6 12, 12 plus 8 20, 24, 24 plus 2 26, 260, 266 आन्सर येईल बघा ऍडिशन. बरोबर. तुम्हाला काय करायचंय? हे 266 येतात, त्याला डिवाइड बाय टोटल नंबर किती आहे? 1 2 3 4 5 नंबर आहे, तर याला 5 ने डिवाइड करायचं. 5 ने डिवाइड केलं, जर जमत असेल तर ठीक, असं जमत नसेल तर मस्त जमदडे सरांचा काढायचा. 266 डिवाइड बाय 5. कसं? 5 5 25, रिमेंडर राहिला 1, कॅरी आला 6, 5 3 15, रिमेंडर राहिला 1. आता काय करायचं सांगितलं तुम्हाला? पॉइंट द्यायचा. पॉइंट दिला का पुढे काय घ्यायचे? किती झिरो घ्या, काही अडचण नाही. झिरो घेतला, पहिला नंबर आला 10, बरोबर आहे की नाही? 5 to the 10, आपलं उत्तर 53.2, जे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेलंच नव्हतं. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर सेकंड, नन अबो. नन अबो म्हणजे यापैकी नाही. कळालं? येस सर. चला पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर. 18 व्यक्तींच्या वयाची सरासरी 20 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती? एकदम सोपा. काय येईल उत्तर? 360. काय केलं आपण?
ऍव्हरेज मल्टिप्लाय पर्सन म्हणजे व्यक्ती गुणिले सरासरी. कळलं का? 18 to the 36 आणि हा 0 ऍज इट इज. ऑप्शन 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. बोला पुढचा प्रश्न. 5 अंकी एकूण समसंख्या किती आहेत? व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ 5 डिजिट्स? 5 डिजिट टोटल नंबर किती आहेत? समसंख्या विचारले. आता ऐका इथं एक फक्त काय शब्द इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी प्रश्न आहेत. ज्यांनी कोणी इंग्लिश मिडियमच्या मुलांनी उत्तर लिहिलं असेल त्यांचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 आणि मराठी मीडियमच्या मुलांचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. का असं झालं माहिती का? या इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या प्रश्नामध्ये एक शब्द राहून गेला. काय? टोटल इवन नंबर हा वर्ड राहून गेला होता. सो तेवढं एक लक्षात ठेवा. ऑप्शन हे कोणाचं? हे इवन वाल्यांचं उत्तर आणि हे टोटल नंबर. ठीक आहे, कळलं का? मध्ये एक शब्द राहून गेला होता माझा. या समसंख्या विचारल्या तर 45,000 आणि टोटल विचारलं तर 90,000. ठीक आहे, त्याच्यामध्ये 90,000 काय आहे? 90,000 मध्ये लक्षात ठेवा 45,000 45,000 काय आहे? इवन नंबर आहेत आणि 45,000 कसे आहेत? ऑड नंबर आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्वांनी ही टेस्ट जी आहे तुम्हाला आपण अशा प्रकारे ही नवोदयची टेस्ट आता समजून घेतली, पण सगळ्यांनी काय करायचं? ही टेस्ट नोटबुक मध्ये लिहित जायची. जे प्रश्न मी देतो ते नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहायचे. यातले बरेचसे प्रश्न परीक्षेत रिपीट होत राहतात. मी तुम्हाला जे प्रश्न घेतो ना, हे प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात. त्याच पद्धतीचे प्रश्न असतात. तुम्हाला नंतर परीक्षा जेव्हा चालू होईल आपली त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आपण यातले बरेच प्रश्न आधीच शिकलो आहे. पण आता लक्षात ठेवा. बोला सर रोल नंबर देणार आहे ना आज? ठीक आहे, लगेच गरमागरम पाठवतो तुमच्या ग्रुपवर. काळजीच करू नका, लगेच लिहून टाका. टाकणार आहे का ग्रुपवर? हे काय लगेच गरमागरम आली का? पहा, चेक करा. रोल नंबर सुद्धा पाठवतो, काळजीच करू नका. सर बोला पर्सनली टाकणार आहे? काय पर्सनली टाकायचंय? रोल नंबर हो बाय सर. बाय सर. काय टाटा, उद्या पुन्हा भेटा.